महायुतीचे 2 विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल आपल्यासोबत आहेत. दादा, प्रचाराला अवघे काही दिवस उरले आहेत. एकंदरीतच महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांनी काल सभा घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांची सांगता सभा होत आहे 2 दिवसात. तर आता आपल्या कशा सभेचं नियोजन आहे? कारण 2-4 दिवसात कोणाकोणाची सभा होणार आहे? नाही, माझ्या अजून मतदारसंघाचा सगळ्या गावांचा दौरा संपलेला आहे. आता फक्त माझी शेवटची समारोपाची सभा कधी घ्यायची, पुढे घ्यायची, याच्या संदर्भामध्ये पक्षाशी माझी चर्चा चालू आहे. त्या संदर्भात निर्णय आज किंवा उद्या होईल. कोण येऊ शकते सभेला? नाही, आता पक्ष ठरवेल कोण उपलब्ध आहे, कोणाची आवश्यकता आहे, याच्यावर सगळी चर्चा करून पक्ष त्या संदर्भातला निर्णय घेईल. दादा, खऱ्या अर्थाने लोकसभेत आपण एकत्र काम केलं. काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि आता विधानसभेत आपण पुन्हा समोरासमोर उभे राहिले. कसं बघता या लढतीकडे? मी महायुतीत होतो, महायुती बरोबर आहे. समोरचे उमेदवार महायुती सोडून महाविकास आघाडीकडे गेले आणि ज्यावेळेस राष्ट्रीय स्तरावर काही निर्णय होतात त्यावेळी कधी कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी इच्छा नसताना उभं राहावं लागतं. हे समजून घेण्याची गोष्ट आहे. परंतु सातत्यानं बरोबरच्या सहकार्यांशी विश्वासघात करणं हे त्यांची परंपरा राहिलेली आहे. त्याचा एक टप्पा त्यांनी आता पुन्हा एकदा पार केला. त्यामुळे स्वतःच्या पदापुरतं पाहिजे तशी ऍडजस्टमेंट करून पुढे जाणं ह्या त्यांचा इतिहास राहिलेला आहे. त्याप्रमाणे परत एकदा त्यांनी केलं. लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा होईल असं रमेश थोरात या विरोधी पक्षनेते म्हणतात. एकंदरीत आम्ही दोघे एकत्र काम करून देखील महायुती सुप्रिया यांना दौडून मिळालं. तर कसं पाहता येईल? नाही, त्या एकत्र काम केलं आणि त्यावेळी शेवटी लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल इतिहास जर पाहिला तर कित्येक राज्यामध्ये आणि आपल्याही राज्यामध्ये विधानसभेचे चित्र आणि लोकसभेचे चित्र आणि संदर्भ सगळे वेगळे असतात. आणि खरे तर त्यांना उभं राहण्याचं कोणतंच कारण नसताना फक्त महाविकास आघाडीला इथं आघाडी मिळाली या कारणानेच ते उमेदवारी म्हणून उभे आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या मार्फत निवडणूक लढवत आहेत. परंतु त्यांच्याकडे कोणते विजन नाही, कोणतंही धोरण नाही, काही केलं हे त्यांना सांगता येत नाही, पुढे काय करायचं हेही त्यांना माहित नाही. आणि तुम्ही सांगताय ते खरं आहे. ते जे सांगतात की आम्ही दोघे एकत्र असताना सुद्धा महाविकास आघाडीला आघाडी इथं मिळाली असं त्यांचं जे म्हणणं आहे. तर त्याच्यामध्ये माझा एक प्रश्न आहे की आघाडी मिळाली तर मग महाविकास आघाडीने ज्यांनी आघाडी दिली त्यांना पण उमेदवारी देऊन पाहायला पाहिजे होतं. परंतु महाविकास आघाडीला पण माहिती इथली समीकरणं काय आणि त्यांना पण ती समीकरणं आता समजून घ्यायची वेळ आहे. लोक त्यांना 20 तारखेला त्यांची समीकरणं समजून सांगतील आणि 23 तारखेला निकालामध्ये त्यांना ते समजेल. आपण म्हणतायत की मी 5 वर्षात जेवढी कामं केली तेवढी आमदारांनी 10 वर्षात केली नाहीत. एकंदरीत आमदारांनी एखादं तरी ठोस काम सांगावं जे मी पाहतो. मी माझं मतदारसंघातलं कोणत्याही गावातलं भाषण कमीत कमी 30 मिनिटं करतोय आणि त्यातली 25 मिनिटं मी काय केलं ह्याच्यावर सांगतो. मला जेवढी माहिती आहे त्यांचं कोणतंच भाषण 6 मिनिटापेक्षा जास्त चाललेलं नाही. 6 मिनिटात ते 4.5 मिनिटं बँकेवर आणि कारखान्यावर बोलतात आणि 1.5 मिनिटं विधानसभेच्या निवडणुकीवर बोलतात आणि ते फक्त निवडणुकीवर बोलतात. ते 5 मिनिटं पण सांगू शकत नाही की ह्या मतदारसंघासाठी त्यांनी काय केलंय. मी दिलेला जाहीरनामा आहे, मी दिलेली सगळी कागद आहेत, ते जर त्यांनी वाचले, कदाचित त्यांना ते वाचण्याचा बहुतेक कंटाळा असावा, तर ते आरोप पण करणार नाही. आणि जे दिसतंय ते मला मतदारांच्या नजरेतून प्रतिबिंबित होतंय, त्यांच्या उत्साहातून जाणवते आणि ते सुद्धा त्यांना 20 तारखेला दिसेल. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाबा जगयांनी फॉर्म भरला होता. त्यानंतर पुण्यामध्ये आपण अजितदादांची एकतास भेट देखील झाली, काही चर्चा देखील झाली. परंतु अजितदादांचा देखील मोठा मतदार येत आहे माहिती मतदार. तर अजितदादा दौंडमध्ये येणार आहेत का? सभा होणार आहे का? लोकांची नाही, तर मी पक्षाशी बोललोय. सभा कुणाच्या घ्यायच्या काय ते ठरवतील आणि या संदर्भामध्ये मित्रपक्ष म्हणून त्यांना उमेदवारी दिली. बारामती मागच्या वेळेस लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढलो. आता भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष म्हणून आल्यानंतर त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय केंद्रामध्ये झाला, तो आम्ही मान्य केला. त्यांनी उमेदवार निश्चित केला, त्यांचं कामही आम्ही प्रामाणिकपणे केलं आणि त्याच्याविषयी कुणाच्या मनातही संदेह नाहीये. त्यामुळे यावेळी ही जागा जिल्ह्यातली एकमेव जागा जी भारतीय जनता पार्टीला आहे, म्हणजे ग्रामीण मधली. तर त्या संदर्भामध्ये आमच्या लोकसभेला बैठका व्हायच्या तशी ती बैठक होती आणि एकमेकांनी जसा लोकसभेला आम्ही काम केलं तसं विधानसभेला त्यांनी काम करावं या संदर्भातलीच ती बैठक होती. 23 तारखेला गुलाल उधळणार का खात्री वाटते? नाही, मी आता भूमिका स्पष्ट केली आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचलोय. लोक 20 तारखेला योग्य निर्णय घेतील आणि 23 तारखेचा निकाल योग्य लागेल एवढं मी सांगेल. होते आमदार राहुल कुल लोकांपर्यंत पोहोचले, लोकांची सर्व मी कामे
व्यवस्थित केलेले आहेत आणि 23 तारखेला निकाल हा आपलाच असेल असं राहुल कुमार यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी समिती दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.